नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 9 ऑगस्ट सायंकाळचे 6:30 वाजत आलेत. आज आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. पण त्यापूर्वी काल सकाळ 8:30 ते आज सकाळ 8:30 दरम्यान झालेला पाऊस, वाशिममध्ये मुसळधार पाऊस झाला. बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळचे भाग आहेत. परभणी, हिंगोली, नांदेडचे भाग आहेत. मध्यम ते जोरदार पाऊस झाला. इकडे सोलापूर, पुणे, अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार, कोकण किनारपट्टीला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलक्या सरी पाहायला मिळाल्या. त्यानंतर पूर्व विदर्भातही पावसाच्या सरी होत्या. उत्तर महाराष्ट्रात मात्र थोडासा पाऊस कमी आहे. खानदेश पट्ट्यात पावसाचा जोर जवळपास नाहीच. या व्यतिरिक्त जर आपण आता पाहिलं की राज्यात सध्याची काय स्थिती आहे किंवा वातावरणाच्या काय प्रणाल्या बनल्यात, तर मान्सूनचा आस असलेला कमजोर पट्टा थोडासा दक्षिणेकडे आला आहे. दिल्लीच्या आसपास आमच्याकडे काय वारेसुद्धा तयार झाले. त्यामुळे रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान किंवा सकाळच्याही काही वेळासाठी दिल्लीमध्ये जोरदार पाऊस तरी पाहायला मिळाल्या. राज्यात हवेचं जोर क्षेत्राची स्थिती दक्षिणेकडील भागांकरताच थोडीशी दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपास थोडीशी सक्रिय होताना दिसते. इतर ठिकाणी स्थानिक अस्थिरता आहे, पण विशेष पावसाचे ढग इतर ठिकाणी आज सक्रिय झालेले दिसत नाहीत अजून तरी. सकाळी पावसाच्या सरी बरसल्या वाशिम, यवतमाळ, परभणी, जालना, हिंगोली, बुलढाण्याच्या काही दक्षिण भागांमध्ये. आणि आत्ता जर पाहिलं तर पावसाचे देणारे ढग आहेत ते इकडे सांगली, सोलापूरचे काही भाग, सातारा, पुण्यातील काही भागांमध्ये दिसत आहेत. नांदेड, त्यानंतर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत. दुपारीही या ठिकाणी पाऊस झालेला आहे भंडाऱ्याच्या आसपास किंवा गोंदिया, गडचिरोलीच्या काही भागांमध्ये. आणि आता इकडे जळगाव, छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ हवामान बऱ्यापैकी जास्त प्रमाणात आहे. काही ठिकाणी हलक्याशा सरी होत आहेत. आणि इकडे मध्य प्रदेश लागून असलेला जळगावचा भाग आहे, या ठिकाणी सुद्धा पावसाचे ढग दाटलेले आहेत. आणि आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्री पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर या भागांमध्ये पाऊस सरी पडण्याची शक्यता आहे. बेळगावच्या भागांमध्ये, विजापूरच्या भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदियाचे काही भाग, त्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबारच्या काही भागांमध्ये पाऊस सरी राहतील. छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज हा आहे. नांदेडकडे पाऊस सरी बरसतील आणि इतर ठिकाणी सध्या विशेष पाऊस होईल असा अंदाज दिसत नाही. तालुके जर आपण विशेष करून पाहिले तर सांगलीमध्ये जत, कवठे महांकाळ, आटपाडी, त्यानंतर इकडे सोलापूरचा मंगळवेढा, सांगोला या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दाट आहे. त्यासोबत मान, खटाव, कोरेगाव या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर बारामतीकडे पाऊस झाला आहे, दौंडकडे पावसाचा अंदाज आहे किंवा पुणे शहराच्या आसपासही बऱ्यापैकी पावसाच्या सरी या पाहायला मिळालेल्या आहेत. तसेच जर आपण पाहिलं तर इतर ठिकाणी इकडे भंडाऱ्यामध्ये लखनदूरच्या आसपास, पवनीच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज हा आज रात्रीसाठी आहे. तसेच इकडे चोपडाचा जो भाग आहे जळगावचा, या ठिकाणी पाऊस होईल. शहादा आणि शिरपूरच्याही उत्तर भागांमध्ये थोड्याफार पावसाच्या सरी पाहायला मिळतील. या तालुक्यांव्यतिरिक्त जे आपण जिल्ह्याचा अंदाज दिला तो फॉलो करा. इतर ठिकाणी पाऊस होईल. तसं इकडे थोडंसं अमरावतीचे उत्तर भागांमध्ये सुद्धा, मग धारणी, चिखलदऱ्याचे काही भाग असतील, याही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज हा रात्रीसाठी दिसतोय. यानंतर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा राज्यात पाऊस मेघगर्जनेसह सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. आणि येत्या काळामध्ये पाऊस वाढणार आहे, कारण बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र बनेल. त्याचा प्रवास हा महाराष्ट्राच्या आसपासूनच जाण्याचा अंदाज आहे. आणि म्हणून त्या सिस्टीमच्या दक्षिण पश्चिम भागांमध्ये विशेष करून पावसाचा जोर राहील. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्रातील भाग असेल, उत्तरेकडील किंवा मध्य महाराष्ट्र इतर भाग, कोकण घाट भाग असेल, या ठिकाणी त्या सिस्टीमचा प्रभाव हा विशेष प्रमाणात किंवा विशेष करून जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्याच्याबाबत आपण अपडेट आपला साप्ताहिक अंदाज असेल त्यामध्ये देऊच. पण सध्या जर आपण पाहिलं की उद्या राज्यात पावसाचा काय अंदाज आहे,
तर धाराशिव, लातूर, बीड हा जो काही भाग आहे या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता दाट आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस सरी या जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता दाट आहे. बीडमध्ये जर पाहिलं तर पाटोद्याकडचे जे दक्षिणेकडील भाग असतील, अंबाजोगाईचा दक्षिणेकडील भाग असेल, या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता ही प्रबळ आहे. यानंतर परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूरचे काही भाग, सातारा, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा किंवा या भागांमध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी पाहायला मिळू शकतात. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुण्याचे राहिलेले भाग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर गडगडाट किंवा पाऊस होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात दिसते. आणि जर हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार 10 तारखेला नागपूर, वर्धा, अकोला, बुलढाणा या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर अमरावती, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत, मात्र हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. त्यानंतर नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर पूर्व, सातारा पूर्व, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे घाट, पुणे पूर्व, अहिल्यानगर, नाशिक पूर्व, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तसेच नंदुरबार, नाशिक घाट आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत, मात्र हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे. 11 तारखेचे इशारे पाहिले तर चंद्रपूर, त्यानंतर बुलढाणा, अकोला, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर सोलापूर, सांगली, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर पश्चिम, सातारा पूर्व, सातारा पश्चिम, पुणे पूर्व, पुणे पश्चिम या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. उर्वरित जिल्ह्यांमध्ये ज्याची नावं घेतली नाहीत त्या ठिकाणी एखाद्या भागांमध्ये हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे, मात्र धोक्याचे इशारे नाहीत. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.